नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवत आहे सोयाबीन चिली. तर त्यासाठी मी सोयाबीन आधी भिजत टाकून थोडेसे असे भाजून घेतले, थोडंसं तेल टाकून, आणि त्याच्यामध्ये मक्याचे दाणे पण टाकले, थोडा कांदा घेतला आहे, सिमला मिर्च घेतली, कांद्याची पात घेतली आहे. आणि आता आपण हे चांगले असे जरा भाजून घेतो आहे. आणि शिवाय त्यामध्ये आता मी आलं लसूण कट करून घेतलेले आहे, थोडीशी हिरवी मिरची टाकली, आणि त्यासाठी आपल्याला हे सगळे सॉस टाकायचे आहेत. तर मी आता सांगते. आणि थोडंसं मी नूडल्स पण उकडून घेतलेत. आधी आपण तेल टाकूया, तेलामध्ये आपलं आलं लसूण आणि हिरवी मिरची चांगलं असं फ्राय करून घेऊया. तर आणि आता थोडासा कांदा टाकायचा. कांदा टाकल्याच्या नंतर आपल्याला आता त्याच्यामध्ये व्हिनेगर टाकायचं आहे, अगदी थोडंसं व्हिनेगर टाकायचं आहे, आणि थोडा टॅमॅटो सॉस टाकायचा आहे. आणि नंतर ही आपली शेजवान चटणी असते ती थोडीशी टाकायची आहे. त्याचबरोबर मी 2 चटण्या टाकल्या, शेजवान चटण्या, एक तिखट आणि एक कमी तिखट. आणि हे चांगलं असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं आहे ना आपल्याला त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे, पाण्यात भिजून जरा असं कॉर्नफ्लॉवर टाकायचं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता हे आपलं चांगलं भाजून घेतल्याच्या नंतर आता आपण थोडंसं आता सोया सॉस टाकणार आहोत. तर हे खूप लगेच थिक होतं ना, थोडंसं मीठ पण टाका, आणि थोडीशी मिरी पावडर टाकायची. तर आता बघा, हे सोया सॉस टाकते मी. हे अगदी 2 चमचे टाका, जसं आपल्याला आवडेल त्याप्रमाणे. 2 चमचे टाकल्यानंतर पाणी पण टाकायचं. पाण्यामध्ये चांगलं असं एक उकळी येऊन घ्यायची, आणि जे उकडलेले आपले आहे ना नूडल्स ते टाकून घ्यायचे. आता ते बघा उकळी आलेली आहे. आता आपण नूडल्स टाकूया. असे नूडल्स टाकून घ्यायचे सर्व. हे मुलांना चायनीज फार आवडतं ना, तर मस्त लागतं. आणि आता हे बघा, मी हे जे आपलं सोयाबीन आहे ते पण टाकले त्याच्यामध्ये, थोडेसे मक्याचे दाणे, आणि प्रोटीन असतं. आता ही सिमला मिर्च आहे ना ती ठेवली, ती कांदा आणि सिमला मिर्च ती वरून टाकायची, म्हणजे जरा असं क्रंची लागतं छान. आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया, म्हणजे आपली सिमला मिर्च पण जास्त शिजली जात नाही, आणि ती अशी क्रंची मस्त लागते. आता हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं आहे. आता थोडीशी आता वरून कांद्याची पात टाकूया, आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. असे मस्त आपले हे सोयाबीन नूडल्स छान झालेले आहेत, आणि टेस्टी पण झालेत. ते चायनीजचाच एक, आता हे चायनीज मुलांना खायचं होतं म्हणून हे चायनीज बनवलं. तर मस्त असं टेस्टी झालेलं आहे. तर बाहेर जाण्यापेक्षा आपल्या घरातच बनवूया म्हटलं, आणि बनवले बघा. सिमला मिरचीचा कलर पण चेंज झाला नाही, आणि छान अशी मस्त लागते. तर चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला पण हा माझा पदार्थ आवडला असेल, चायनीज नूडल, तर नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि